की DGCAनं जे नियंत्रण करणारी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेनं ते नियम अंमलबजावणी करण्यामध्ये ढिलाई त्या ठिकाणी केली, तिथं दिरंगाई केली आणि इंडिगोला प्रचंड मोठा फायदा कमवण्यामध्ये मदत केली. 1 जुलै 2024 तारीख महत्त्वाची आहे. त्यानंतर दरवेळेला 3 महिने एक्सटेन्शन, 6 महिने एक्सटेन्शन असं देत 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 आपण 2025च्या नोव्हेंबर महिन्यात आलो. 2025च्या महिन्यामध्ये एक घटना घडली, महत्त्वाची घटना आहे. एका बाजूला केंद्रीय सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर राम मोहन नायडू यांनी घोषित केलं की पुढच्या 10-15 वर्षामध्ये देशामध्ये 30,000 पायलटचं शॉर्टेज असेल. आता आहेत पण 30,000 नवीन पायलट लागतील. आता नवीन पायलट आले की त्याचं प्रशिक्षण आलं आणि नेमकं यावेळेला 25 नोव्हेंबर 2025 तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. 25 नोव्हेंबर 2025ला गौतम अडानींनी पायलट ट्रेनिंग देणाऱ्या एका कंपनीला विकत घेतलं. त्या कंपनीचं नाव आहे फ्लाइट सिम्युलेशन ट्रेनिंग सेंटर. 87% शेअर विकत घेतले का ती 850 कोटीला. आणि अडानीची जी अडानी डिफेन्स सिस्टीम कंपनी आहे त्यांनी ती विकत घेतली. त्यामुळं पायलट ट्रेनिंगच्या क्षेत्रामध्ये गौतम अडानी यांची मक्तेदारी निर्माण झाली. आता नवीन पायलट भरती करायची असले आणि त्यांना ट्रेनिंग द्यायचं असलं तर ते सिम्युलेटर जे असतात, एकतर विमानात बसून ट्रेनिंग मिळतं आणि दुसरं सिम्युलेटरमध्ये बसून आपल्याला ट्रेनिंग मिळतं. तर हे सिम्युलेटरची कंपनी आहे. नेमकं मंत्री म्हणतात की 30,000 पायलट लागतील, त्यांना ट्रेन करावं लागेल. आणि अडानींनी 25 नोव्हेंबर 2025 गेल्या